आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मशरूमची अगदी चमचमीत अशी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। मशरूम हे खायला अतिशय चविष्ट आणि तसेच आयुर्वेदिक सुद्धा आहे, तर त्याचे आयुर्वेदिक काय काय फायदे आहेत ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि अगदी साधी सोपी पण चमचमीत अशी मशरूमची भाजी आज आपण करणार आहोत। तर सर्वात अगोदर मशरूम साफ कसे करायचे ते पाहूया। आता इथे मी मशरूम घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकाल त्याच्यावर भरपूर सारी अशी माती आहे। माझ्या हाताला देखील माती लागली आहे, त्यामुळे ती माती व्यवस्थित अगोदर धुवून घ्यायची आहे। पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यानंतर ते मशरूम त्यामध्ये घालायचं आणि प्रत्येक मशरूम व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये मशरूम ठेवू शकता। तर अशा प्रकारे मशरूम आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता तरी सुद्धा ह्याच्यावरचं साल कसं काढायचं आणि ते चिरायचं कसं याची रेसिपी आपण पाहणार आहोत। आता धुतल्यानंतर हे आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी सर्व माती त्याच्यावरची निघून गेलेली आहे। आता हे चाळणीमध्ये काढून घेऊयात। आता रोजच्या आहारात कोशिंबीर भाजी किंवा सूप म्हणून देखील आपण ह्या मशरूमचा वापर करू शकतो। आता सर्वात अगोदर आपण ह्याचे देठ काढून घ्यायचे आहेत, त्यानंतर अशा प्रकारे त्याचा साल काढायचा आहे। बघा, आता ज्याप्रमाणे मी कटिंग सांगितली आणि ज्याप्रमाणे साल काढतोय का नाही आपण त्याच प्रकारे काढायचं आहे, नाहीतर मग ते मधून जर मशरूम कट केला तर त्याचे साल व्यवस्थित निघत नाही आणि फार वेळ लागतो। तर ही स्टेप फॉलो करा तुम्ही। अगोदर देठ काढून घ्यायचं, त्यानंतर असं साल काढायचं। अगदी खूपच नाजूक असतं हे, आणि साफ करायची योग्य पद्धत माहीत झाली का नाही मग अजिबात काहीच अवघड नाही। आता थोडंसं हे जे वरचा भागाला थोडंसं साल राहतं ते चाकूच्या साहाय्याने काढायचं। आता ज्या साईडने देठ तोडलेला आहे तेवढी साईड काढून टाकायची, आणि हे देठच्या वरचं साल सुद्धा आपण काढून टाकणार आहोत। तर अशा प्रकारे आपण देठ सुद्धा साफ करून घेतलाय। आता चिरायचं कसं, तर 2 प्रकारे आपण चिरू शकतो। सर्वात अगोदर मधोमध भाग पाडून घ्यायचं, त्यानंतर अशा उभ्या आकारात पातळ काप करून घ्यायचे। जास्त पण पातळ करायचे नाही। एका मशरूमचे बघा मी 4 काप केलेत। तसंच आपण कांदा जसा चिरतो उभा, अगदी त्याचप्रमाणे मशरूम देखील तुम्ही चिरून घेऊ शकता। एक 4 ते 5 फोडी ह्याच्या देखील झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे मी तुम्हाला दुसरा एक मशरूम कट करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता मशरूममध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे मशरूम जे आहे ते चांगल्या प्रकारे कोलेस्ट्रॉल जे आहे ते नियंत्रणात ठेवते। तर आता बघू शकाल अशा प्रकारे आपण कटिंग करून घेतलेला आहे। आता इथे मी 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, त्यानंतर 2 मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, त्यानंतर भरपूर सारी हिरवी कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, 2 मिरच्या चिरून घेतल्यात आणि कढीपत्ता। आता खड्या मसाल्यामध्ये इथं 2 तेजपत्ते घेतलेत, दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 मिरं आणि 4 लवंग। तर सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवलेली आहे। इथं 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल जास्त काही वापरायची गरज नाही, अगदी 2 चमचे पुरेसं होतं। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये सगळे खडे मसाले घातलेले आहेत। आता खडे मसाले छान असे परतून घ्यायचे। परतून म्हणजे छान असा त्याला तडका बसला की आपण बाकीचे मसाले घालून घेऊयात। आता या ठिकाणी मी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे। आता आपण छान असा ताजा कढीपत्ता घातलाय, मस्त त्याला देखील तडका बसलेला आहे। आता इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मोठे 2 कांदे घेतलेले आहेत मी। आता टोमॅटो बारीक चिरून घेण्यापेक्षा तुम्ही जर प्युरी करून घेतली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार, परंतु मी इथे अगदी छान असं बारीक कटिंग करून घेतलेलं आहे। आता कांदा आपण परतून घेऊया। कांदा पटकन मऊ होण्यासाठी भाजीला जेवढं आवश्यक मीठ आहे ते मीठ आपण यामध्ये घालणार आहोत। अगदी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी इथे, 1 चमच्याला थोडंसं कमी। आता ते देखील व्यवस्थित परतून घ्यायचं। आता पटकन आपला कांदा मऊ होतोय। त्यानंतर इथे 2 मोठे पिकलेले टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेत, ते यामध्ये घातलेत। तसेच 2 हिरव्या मिरच्या अगदी त्याच्यासुद्धा बारीक कटिंग करून घेतलेल्या आहेत, त्या देखील यामध्ये घातलेल्या आहेत। आणि आता हे छान असं परतून घ्यायचं आहे। मसाला परतत असताना गॅस फक्त स्लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचा, मोठा अजिबात करायचा नाही।
त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट मी इथे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे, ती घातलेली आहे. ती देखील अगदी व्यवस्थित छान अशी परतून घ्यायची आहे. मशरूम म्हणजे फक्त भाजीतच घातलं नाही तर आपण मसाले भातात घालू शकतो, सूपमध्ये, कोणत्याही प्रकारे. पण लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनी मशरूम खाल्लं पाहिजे. आता यामध्ये मसाले काय घालायचे ते पाहूयात. धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, काश्मीरी चिली जी आहे, काश्मीरी मिरची पावडर ती अर्धा चमचा. आता हे सर्व मसाले या कांदा टोमॅटोमध्ये घालायचे आणि छान असे परतून घ्यायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकाल छानपैकी मसाले आपले एकजीव होत आलेले आहेत. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद. आता हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. आता हे परतत असताना गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे, मीडियम किंवा फुल ठेवायचा नाही. बारीक गॅसवरच छान मसाला भाजून घ्यायचा आहे. भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि आता पाणी टाकून हा मसाला आपण व्यवस्थित असा शिजवून घेणार आहोत. तर इथे मी जवळपास पाऊण ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि आता पाणी घातल्यानंतर आपण हा मसाला छान असा शिजवून घेणार आहोत. आता शिजवून झाल्यानंतर आपण यामध्ये मशरूम घालायचे आहेत. तर मशरूम घालून घेऊयात. तुम्ही पाहू शकाल मस्त असे पांढरे शुभ्र मशरूम आहेत आणि सर्वांनी जरूर खा, कारण खूपच पौष्टिक घटक आहे हा. आता मशरूम टाकल्यानंतर छान मशरूम आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता मशरूम काही शिजायला फार वेळ लागत नाही, अगदी थोडंसं पाणी टाकून त्याची वाफ काढली तर मशरूम लगेच शिजले जातात, कारण ते फार काही कठीण नसतात. त्यानंतर आता यामध्ये आपण छान अशी हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे. आता कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा आपण परतून घेतले. आता थोडंसं गरजेनुसार मी ते अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. जास्त काही पाणी घालायचं नाही, कारण मशरूम लगेच शिजलं जातं, नाहीतर ती रसभाजी होईल. त्यामुळे अर्धा ग्लास इतकं पाणी पुरेसं आहे. आता ह्याला छान अशी थोडीशी उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून छान असं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आता थोडासा गॅस मोठा करायचा. तुम्ही पाहू शकाल छानपैकी उकळी आलेली आहे याला. आता पुन्हा झाकण ठेवून छान पाणी आटेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. आता पाहूयात भाजी आपली झाली आहे की नाही. मस्तपैकी अशी आपली मशरूमची भाजी तयार झालेली आहे. खूप चवीला एवढी भन्नाट लागते, तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि खूप साधी सोपी रेसिपी दाखवली आहे, पण तेवढीच चविष्ट देखील आहे ही रेसिपी. तर अशा प्रकारे नक्की करून बघायचं आहे. तर आपण आता ही सर्विंग बाउलमध्ये मशरूमची भाजी काढून घ्यायची आहे. तर तुम्हाला रेसिपी जर आवडत असतील तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल. धन्यवाद.